खवय्यांनो अहो, दर महिन्याचा पगार आणि 9 to 5 ची सुरक्षित नोकरी सोडून हातात पळी उलथणं घेऊन धरायला फार मोठं धाडस लागतं. आज आपल्याकडे जी पाहुणी येणार आहे ती अशी जिद्दी आहे, ज्यांनी जॉबच्या आय कार्डला खुंटीला टांगलं आणि आपल्या हाताच्या चवीवरती विश्वास ठेवून स्वतःचा हॉटेलचा व्यवसाय केला. आणि तो फक्त व्यवसाय केला नाही, तो यशस्वी करून दाखवला. आपण त्यांच्या धाडसाचं कौतुक करूया आणि त्यांच्या हातची चव चाखूया. फार मनापासून स्वागत करूया मेघाजी हडकर यांचं. या मेघाजी या. नमस्कार, कशा आहात आपण? मस्त. खूप मनापासून आपलं स्वागत आहे मेघाताई. कुठून आलात आपण? मालवण. मालवणहून? हो. तुम्हाला मालवण येत असा? जास्त नाही. मला तरी कुठे येतंय. मी आपलं माझे काही कलाकार मित्र आहेत त्यांच्याकडनं ऐकतो. बर, मालवणला कुठे नेमकं? माझं मालवण खुद्द मालवणातच आहे, धुरीवाडा म्हणून. धुरीवाडा. पण माहेर सासर दोन्ही? नाही, सासर मालवण आहे, अच्छा. माहेर दापोली, रत्नागिरी. अच्छा. कसं काय लग्न? लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? लव्ह मॅरेज. अरे वा. काय करतात साहेब? सध्या ते हे होते, इलेक्ट्रॉनिक डिप्लोमा केला होता, पण हा. आता ते माझ्याबरोबर व्यवसायात आहेत. हॉटेल व्यवसाय? हो, हॉटेल बरं, व्यवसाय. काय नाव आहे हॉटेलचं? कोकण फ्युजन फूड अड्डा. खुद्द मालवण मध्ये आहे? खुद्द मालवण मध्ये आहे. किती वर्षांपूर्वी तुम्हाला असं वाटलं की व्यवसाय सुरू करावा? कोविड नंतर असं वाटलं की घरी बसून आता म्हणजे जो व्यवसाय सुरू होता आधी तो बंद झाला, मग आता पुढे काय, तर जॉब करण्यापेक्षा स्वतःचं असं घर होतं तिथे, आणि मालवणमध्ये आता टुरिस्ट खूप वाढलेत, हो. त्याच्यामुळे मग आम्ही ठरवलं की जॉब सोडायचा आणि मालवणमध्ये व्यवसाय सुरू करायचा. पण त्याच्या आधी काय करायचं? त्याच्या आधी आम्ही दोघेही जॉब करत होतो, पण नंतर मुलांमुळे जॉब सोडला आणि नंतर मग घरी बसून मी टिफिन सर्व्हिस चालू केलं होतं, नुपूर्स किचन नावाने. बर. आणि त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला. पण मग कोविडमध्ये ते थोडंसं डगमगलं, बंदच झालं. मग आता काय करायचं, तर मग ठरवलं की मुंबईत जागा भाड्याने घेऊन व्यवसाय करण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या जागेमध्ये गावी जाण्याचा निर्णय घेतला. गुड आयडिया. आणि मग म्हटलं जर जॉब नाहीच चाललं हॉटेल, तर आहे बॅक टू पॅव्हलियन, पुन्हा मुंबईतून जॉब शोधायचा. पण ह्याच्यामध्ये आम्हाला छान रिस्पॉन्स मिळाला. बरोबर. आणि 4 वर्ष आज आम्ही चालवतोय हॉटेल. यशस्वीपणे चालवत आहात. हो. 4 नाही, 40, 40चे 80, 80चे 160, अनेक वर्ष तुमचा हा व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत राहावा अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आनंद झाला. काय आहे की आपल्याला प्रत्येकाला आयुष्यामध्ये जगताना एक कम्फर्ट झोनची सवय आलेली असते. आता माझं सुखी आहे, महिन्याला एवढं मिळतात, मी कमवीन, खाईन, आराम करीन. पण त्याच्या बाहेर पडून आलेल्या प्रसंगानुरूप तोंड देऊन आपण काहीतरी उभं राहणं हे फार महत्वाचं असतं, जे तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या माध्यमातून केलं. आता बरं चाललंय? हो, मस्त. सुरुवातीला असं भीती वाटत होती, कारण मराठी माणूस थोडंसं आपण घाबरतो ना व्यवसाय करायला. बरोबर आहे. तर ती भीती आम्हालाही होती. पण मग नाही, पण आता जम बसला. खूप छान. आणि खूप लांबून लोक येतात. चांगलं. आणि या 4 वर्षात लोक रिपीट येतात आमच्याकडे. धुळे, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारावरून खूप टुरिस्ट तिकडून फार येतात. किल्ल्याचं त्यांना आकर्षण आहे, समुद्राचं आकर्षण आहे पाण्यामुळे, त्याच्यामुळे तिथून फार लोक येतात. छान छान, फार छान वाटलं. पण मेघाजी, घरी कोण कोण असतं? मी, माझी 2 मुलं, मुलगी आणि मुलगा, आणि माझे मिस्टर. मुलं काय करतात? मुलगी MBA करते. अरे वा, मोठी आहे की बरीच? हा, ती UK ला आहे. UK ला आहे? हो. वा. आणि मुलगा, त्याला आम्ही मुंबईत होता तो 5वी पर्यंत, मग त्याचं थोडंसं माइंड चेंज केलं. वा. आणि मग त्याने गावी ऍक्सेप्ट केलं तिथलं, आणि आता तो तिथल्या शाळेत आहे. चौफेर तुमची घौडदौड आहे, पण व्यवसायात आहे, घरात आहे, कुटुंबात आहे. आता पाककलेत किती आहे ती आम्हाला जरा अनुभवायची आहे. पदार्थ ठरलाय? हो, काय ठरलाय. मालवण स्पेशल आहे, मुंबई स्पेशल आहे, का वेगळाच आहे? आमचं दापोली स्पेशल आहे. हो का? सांगू नका, थांबा, सस्पेन्स ठेवूया. दापोली स्पेशल आहे. चला मग स्वयंपाकघरात जाऊया आणि तिकडे गप्पा मारत पदार्थ करूया. या. वा, मेघाजी किचन मध्ये स्वागत आहे. थँक्यू. तुमच्या आजचा पहिला पदार्थ कोणता आहे जो आम्ही खाणार आहोत? आज तुम्हाला मी दापोली स्पेशल सुकटवणी बनवून दाखवणार. सुकटवणी? दापोली स्पेशल? हा, कारण आमच्या त्या पट्ट्यामध्ये ते जास्त चालतं. बर. माशाचा प्रकार आहे का? आपल्या सुका जवळा जो असतो त्याचा आहे. वा. आता बाकी साहित्य आपल्याला लागेल. हो. ह्याला काय सुकट म्हणतात? हो, याला सुकट म्हणतात. बरं, माझं यातलं ज्ञान थोडंसं कमी आहे, मला मार्गदर्शन करा. आम्ही करू. सुकटवणीसाठी लागणारं जे सुकट आहे ते इथे आलेलं आहे. बाकी साहित्य आपण घेऊया आणि मग बघूया कृती काय. लागणारं साहित्य: कोकम, सुकट, बटाटा, लसूण, सुकं खोबरं, उभा चिरलेला कांदा, बारीक कांदा, गरम मसाला, हिंग, लाल तिखट, मीठ आणि हळद. सुकट म्हणजे नेमका या माशाचं नावच सुकट आहे का? काही लोकांना कोलीन म्हणून माहिती आहे, काही पट्ट्यामध्ये याला सुकट बोलतात, का तर ती सुकवलेली आहे म्हणून ती सुकट, आणि ओला कोलीन म्हणून ते वेगळं. हा. तुम्ही नोकरी केलीत? हो. मग नंतर डबा सर्व्हिस? हो. आता हॉटेल व्यवसाय. 3 टप्पे झाले. हो. डबा व्यवसाय करताना काय अनुभव आले? त्यावेळेला 2015 मध्ये का 16 मध्ये
जी होम मिनिस्टर म्हणून ऍप आला होता, आपल्या झी मराठी. झी मराठीचा हं. होम मिनिस्टर म्हणून ऍप आला होता. हो आणि त्या ऍपमध्ये तुमचे जे काय व्यवसाय आहेत ते तुम्ही ऍड करायचं होतं आणि मग त्या माध्यमातून तुम्हाला इन्क्वायरी येणार होत्या. हो हो. आणि मला पहिली ऑर्डर टिफिनची त्या माध्यमातूनच आली. पण त्यातून तुम्हाला मग प्रतिसाद चांगला मिळाला. प्रतिसाद खूप चांगला मिळाला. पहिले 5 डब्यांची ऑर्डर आली, 10, मग 40 पर्यंत जाऊन पोहोचले. अरे वा. आणि पण नंतर आपला कोविड आले म्हणून मग हॉटेल व्यवसायाकडे अच्छा, वळलो. म्हणजे झी मराठीच्या हो. लघु उद्योग करणाऱ्या महिलांसाठीचं जे ऍप होतं ऍप होतं. हो, जे, त्या होम मिनिस्टर ऍप होम मिनिस्टर त्याची तुम्हाला मदत झाली. हो, त्याची खूप अरे मदत वा, झाली. छान. पण चला, वेगवेगळ्या गोष्टींचा उपयोग होतोय, कुठे ना कुठे तुमच्या आयुष्यात झी मराठी आहे याचा आम्हाला आनंद आहे. चला, कृती पहिल्यांदा काय करूया? आपल्याला पहिले भाजून घ्यावं लागेल. मग काय पॅन लागेल? हो, कढई आहे. हा घ्या चमचा. एवढं पुरे का सुकट? हा, आपल्याला कालवण करायचंय ना, त्याच्यासाठी एवढं पुरे. सुकटवणी हा पदार्थ कशा बरोबर खायचा? तुम्ही भाकरी बरोबर खाऊ शकता, भाता बरोबर खाऊ शकता. म्हणजे आमच्या गावच्या साईडला खेडेगाव असल्यामुळे तिथे आपली जी समुद्राची मच्छी आहे ती सहसा आमच्या पट्ट्यामध्ये येत नाही. मग आपल्याला नॉनव्हेजची सवय आहे ना, मग काय करायचं, मग तिथल्या लोकांना हा पदार्थ हे भरून ठेवायला बरं पडतं पावसा दिवसामध्ये, गाड्यांची सेवा बंद असल्यामुळे. हो, बरोबर आहे. तुम्ही मनापासून कुठे जास्त रमलात? हॉटेल व्यवसायात रमताय का डबा सर्व्हिस मध्ये मजा यायची का नोकरीत मजा यायची? खरं सांगा. नोकरीत नाही एवढी आली, पण हॉटेलमध्ये आली. बरं, चला मला तुम्ही सांगा बरं, हॉटेल व्यवसायातले चॅलेंजेस काय आहेत? हॉटेल व्यवसायामध्ये असं आहे की तुम्ही म्हणाल की मी खूप वेळा झोपेन, आराम करेन, नाही. तुम्हाला 24 आवर्स रेडी राहणं गरजेचं आहे. तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी संपल्या की त्या पटापट आणणं, त्यात तत्परतेने तुमच्या ग्रेव्हीज रेडी राहणं, सेम टेस्ट मेंटेन ठेवणं सगळ्यात. हे म्हणजे तुम्ही लोकांना काय क्वालिटी देताय, क्वालिटी वाईज तुमचं सगळं बघितलं जातं. ठीक, याचं काय करायचंय? आता हे आपल्याला बाउलमध्ये काढून घ्यायचं, ओलं करायचं, भिजवून ठेवायचं थोडा वेळ. याचा सुगंध जरा जास्तच पसरतो. किती लागणार आहे पाणी मला सांगा? थोडं भिजेपर्यंत एवढं घाला. पुरे? थोडं अजून पुरे. सुकटवणी. आता आपण ह्याच्यामध्ये ह्याला लागणार मसाला करून घेऊया. हा कांदा. मग आपण गॅस लावूया? हो, गॅस लावूया. आणि तेल लागेल आपल्याला. किती लागणार आहे तेल? बस मसाला भाजून घ्यायचा आपल्याला थोडा. आता 4 वर्षामध्ये तुम्हाला खूप अनुभव आले असतील. एखादा ग्राहक परगावी राहतो पण तो तिथे फिरायला म्हणून मालवणमध्ये आलाय आणि मग जाताना त्याच्याशी एक छान नातं जुडलंय, कारण तुमच्या हातची चव म्हणा, तिथला आदरातिथ्य म्हणा, याचं त्याला खूप आपलेपणा वाटलं, असं झालं? हो, बऱ्याचदा. आणि असे बरेच चाकरमनी असतात ना जे मुंबईमध्ये राहतात आणि मग वर्षांनी विसाव्याला येतात 15 दिवसासाठी गावी. असे बरेच चाकरमनी आहेत आणि जे काही आउट ऑफ इंडिया पण राहतात. अशा पण आमचे काही क्लायंट आहेत की ज्या 4 वर्षामध्ये आले की आमच्या हॉटेलला नक्की भेट देतात. आणि त्यांचे कोण मित्रमंडळ आले तर त्यांनाही सांगतात की तुम्ही इथे जेवायला जा. शेवटी ग्राहक तुमच्याविषयी काय बोलतात ही पावती सगळ्यात महत्त्वाची. हा, आणि आलेल्यांना आम्ही म्हणजे अतिथी देवो भव आपण म्हणतो तसंच आहे आमच्याकडे पण. कस्टमरला नाराज नाही करायचं. तर आपण खोबरं घालून घेऊया. पण मग आता मला सांगा, हॉटेल तुमचं कुटुंबाचा एक व्यवसाय आहे. हो. साहेबांकडे डिपार्टमेंट कोणते आणि तुमच्याकडे डिपार्टमेंट कोणते? माझ्याकडे किचन आहे आणि मिस्टरांकडे काउंटर देऊन ठेवलेला आहे. अच्छा. कारण ते थोडे शांत स्वभावाचे आहे. आणि माझा जो स्टाफ आहे तो फार छान आहे. बर. आता आपल्याला वाटून घ्यायचं. चालेल, एवढंच? हो. खोबरा आणि कांदा वाटून घ्यायचं. चला मिक्सर आपण काढूया जरा.